तर बघा आजचा जो टॉपिक आहे आपला तो आहे त्रिवार्ता हवामान वर्गीकरण भारत आणि महाराष्ट्र. याच्यामध्ये भारत आणि महाराष्ट्र दोन्ही आहे. ऍक्च्युली कोकण मध्ये पण भारत आणि महाराष्ट्र आहे आणि यात पण आहे. मी आज त्याचं दोघांचं पण तुम्हाला जे आहे ना ते सेपरेट सेपरेट करून दाखवून देईल की काय आहे. तर याच्यामध्ये जो डॉक्टर त्रिवार्ता म्हणतात किंवा त्रिवार्ता म्हणतात तर यांनी जे सांगितलेलं आहे की हवामान कसं आहे भारताचं, तर ते हवामान वर्गीकरण जे आहे त्याच्यावर जे प्रश्न आले म्हणजे भारताचे तर आलेच आले पण महाराष्ट्रावर जास्त प्रश्न आलेले आहे. म्हणून मोस्टली बरेच जणांना महाराष्ट्राचं त्रिवार्ताचं वर्गीकरण समजून बसतात. ऍक्च्युली हे कशाचं आहे, भारताचंच आहे, पण त्यामध्ये महाराष्ट्राचं त्यांनी वेगळं दाखवलेलं आहे. बस तेवढाच फरक आहे. तर समजून घेऊ पहिले. एक डायग्राम आहे तुमच्या समोर त्रिवार्थांची, ती व्यवस्थित समजून घ्या. बघा जसं आपण कोपेनचं पाहिलं आधी कोणतं बघितलं होतं आपण, कोपेनचं हवामान वर्गीकरण. तर त्याच्यामध्ये पण असेच काहीतरी कार्यक्रम होते, बरोबर आहे. जसं एएम होतं, बीएस होतं, असं काहीतरी होतं, बीएसएच होतं. थोडंसं वेगळं नाव होते, इथे थोडे वेगळे नाव झालेले आहे. त्याच्यामुळे त्या दोघांमध्ये नाही का बऱ्याच वेळा काय होते, कन्फ्युजन होते की बाबा कुठलं बरोबर आहे कुठलं नाहीये. ओके, कोण कोणाचं आहे. तर टेन्शन घ्यायचं नाही आहे, कारण की जे त्रिवार्ता होते, लक्षात घ्या हे जे त्रिवार्ता आहे यांनी काय केलेलं आहे की जे कोपेनचं वर्गीकरण होतं, कारण की कोपेननं जवळपास 8 ते 9 पाठ केले होते, सगळं किचकडच करून ठेवलं होतं. तर समजायला आपण त्याच्यामध्ये पाहिलं होतं दोष दोष नावाचा टॉपिक पाहिला होता की खूप किचकट झालं होतं की कोणतं कोणतं आहे कोणतं कोणतं आहे समजत नाही. तर तेच त्रिवार्तांनी काय केलं, कोपेनच्या वर्गीकरणाच्या समोरचा पार्ट जो आहे तो त्रिवार्ताचा आहे. म्हणजे कोपेननं जे सांगितलं होतं त्यालाच अनालिसिस केलं, त्याच्या सर्व डेटाला अनालिसिस केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, त्याला चेंजेस केले आणि त्याला इझी करण्याचा प्रयत्न केला, त्याला सोपं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे ज्याला कोपेन समजलं त्याला त्रिवार्ता समजते. ओके, काही टेन्शन नाही घ्यायचं. आज पण निवांत राहा. तुम्ही कोपेन जरी नसेल होऊ शकते, तुम्ही मिस केला असेल तो टॉपिक याच्या आधीचा, तर हा टॉपिक तरी मी तुम्हाला प्रॉपर समजून सांगतो. काही टेन्शन नाही आहे. त्याच्यावरचे सर्व पीवायक्यू वगैरे आपण सॉल्व्ह करू. तर सर्वात पहिले आपण थोडंसं बघून घ्या इथं काय काय नावं. जसं बघा इथे एएम आहे, बीएस आहे, एडब्ल्यू आहे, बीडब्ल्यूएच आहे, बीएसएच आहे, सीएडब्ल्यू आहे, एच आहे आणि याच्यावरती दिलेलं आहे. बस एवढंच आहे याच्यामध्ये. ठीक आहे. तर आता बघा थोडंसं याची पार्श्वभूमी जी आहे स्टार्टिंगला त्रिवार्ताची ती आपण समजून घेऊ की याचे काय काय केलं होतं आणि नंतर मग एक एक टॉपिकला एकदम डिटेल ट्रिकच्या माध्यमातून समजून घेऊ. काही ट्रिक्स पण याच्यामध्ये खूप सिंपल सिंपल आहे, बघू. तर सर्वात पहिले बघायचा परिचयामध्ये त्यांचे पूर्ण नाव जे आहे ते गेल टी त्रिवार्ता आहे. ठीक आहे. याचे राष्ट्रीयत्व जे आहे अमेरिकन आहे, हा नागरिक. व्यवसाय जो होता एक प्रसिद्ध अमेरिकन भूगोल शास्त्रज्ञ आणि हवामान शास्त्रज्ञ होते. हवामान शास्त्रज्ञ होते म्हणूनच त्यांनी याची गोष्ट केली. लिहायचं बिलकुल नाही आहे, लिहायचं खाली मान टाकायची नाही, बिलकुल नाही टाकायची आहे, फक्त लक्ष द्यायचं आहे. कार्यकाळ बघा यांचा. ठीक आहे. कार्यकाळ 1896 ते 1896 ते 1984 हा कार्यकाळ यांचा आहे. ठीक आहे. विद्यापीठ बघा ते विस्कॉन्सिन विद्यापीठामधून भूगोलाचे प्राध्यापक होते आणि म्हणून त्यांना ते डॉक्टरेट मिळली होती, म्हणून त्यांना डॉक्टर त्रिवार्ता सुद्धा म्हटलं जाते. ओके, काही ठिकाणी त्याचा उल्लेख डॉक्टर त्रिवार्ता सुद्धा आहे. यांचे योगदान बघा आता. तर कोपेन मी आधी सांगितलं, जो कोपेनचे वर्गीकरण होते त्याच्यामध्ये काय केली यांनी, सुधारणा केली. कीवर्ड हाच आहे की कोपेननं जे सांगितलं होतं त्याच्यामध्ये सुधारणा केली, कारण की कोपेननं खूप काही गोष्टी सांगून दिल्या होत्या. त्रिवार्ता हे स्वतःचे वेगळे वर्गीकरण मांडण्यासाठी ओळखले जात नाही. म्हणजे कोपेननं जे सांगितलं त्याच्यामध्ये काय केलं, अपडेट केलं. तर त्यांनी व्लादिमीर कोपेन यांच्या मूळ हवामान वर्गीकरणात महत्वपूर्ण सुधारणा केलेल्या आहे. उद्देश काय आहे, तो उद्देश होता कोपेन यांची जी पद्धत होती खूप क्लिष्ट होती, कॉम्प्लेक्स होती, कठीण होती, सांख्यिकीय होती आणि सांख्यिक होती, ती सोपी आणि समजण्यास सुलभ करण्यासाठी त्रिवार्ता यांनी 1954 मध्ये सुधारित आवृत्ती त्याची मांडली. आलं का लक्षात, सुधारित आवृत्ती मांडली. वर्गीकरणाचा आधार काय आहे, बेसिक क्लासिफिकेशन. तर यांनी यासाठी 2 घटक घेतले मुख्य, जे आपण ऑलरेडी कोपेन मध्ये पाहिले होते. मग ते 2 घटक कोणते कोणते आहेत, तर पहिला आहे तापमान टेम्परेचर आणि दुसरा आहे पर्जन्यमान प्रेसिपिटेशन. तर तापमान जे आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी उष्ण, समशीतोष्ण, शीत असे हवामानाचं वर्गीकरण केलं आणि इथं प्रेसिपिटेशन पर्जन्यमानामध्ये पावसाचे प्रमाण आणि त्यांच्या ऋतूनुसार त्याचे कसे वितरण होते या गोष्टी. तर कोपेनचं पण सेम होतं, म्हणजे कोपेनच्याच याच्यावर त्याने आपलं पुढची अपडेट व्हर्जन त्यांनी लॉन्च केलं असं समजून घ्या. ठीक आहे. प्रसिद्ध पुस्तक आहे यांचं एक, त्यांचे अन इंट्रोडक्शन टू क्लायमेट हे प्रसिद्ध एक भूगोलाचं हवामानशास्त्राचं पुस्तक आहे. विद्यार्थ्यांसाठी ते बायबल असं मानलं जाते, म्हणून हे त्याच्यासाठी सुद्धा एक फेमस झाले होते. आता आहे का त्रिवार्ता यांचे हवामान वर्गीकरण, त्याच्यावर आता आपण टॉपिकवर वापस येऊ. ठीक आहे. तर बघा इथे तुम्हाला थोडंसं मी काही गोष्टी दाखवतो. त्रिवार्ता यांच्या हवामान वर्गीकरणामध्ये भारताचे हवामान वर्गीकरण. तर बघा जीटी त्रिवार्ता यांनी भारताच्या हवामानाचे, बघा भारताच्या हवामानाचे 4 मुख्य गट केले. किती मुख्य गट केले बोला, 4. 4 मुख्य गट केले आणि त्याच्यामध्ये मग 7 उपप्रकार केले. 7 उपप्रकार केले. 4 मुख्य गट आणि 7 उपप्रकार. मग ते 4चे 4ही गट जे आहेत इथं मी लिहिलेले आहे. तुम्ही बिलकुल टेन्शन घ्यायचं नाहीये. सगळं मी ट्रिकच्या माध्यमातून सांगेल, फक्त तुम्ही लक्षात ठेवा. इथं एएम नावाचा एक गट आहे, दिसून आला. एएम आहे, इथं एडब्ल्यू आहे, इथं बीएस आहे. असे 3 मुख्य गट झाले. त्यानंतर आणखी खाली गेल्यानंतर बीएसएच आहे, बीडब्ल्यूएच आहे, सीए आहे, एच आहे. तर आता आपण पहिले डायग्राम वरून समजून घेऊ ट्रिक काय आहे याची. ठीक आहे. मग हळूहळू आपण एका एका टॉपिकला क्लिअर करू. एकदम सोपी आहे.
काल मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, जर काल तुम्ही अब्सेंट असणार तर आज मी पुन्हा हा नवीन टॉपिक आहे तर नवीन सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. तर आपण पाहिलं होतं की इथे आपली एक पृथ्वी आहे, आठवते का थोडंफार? आणि पृथ्वीच्या मध्यभागातून आपण पाहिलो ते एक वृत्त जाते, त्याला विषुववृत्त म्हटलं होतं. आणि भारत जो आहे हा विषुववृत्ताच्या वरती आहे आणि भारताच्या मधातून सुद्धा एक वृत्त जाते, त्याला कर्कवृत्त म्हटलं होतं. एक खालून जाते, त्याला एक मकर वृत्त म्हटलं होतं. ओके, तर हे तीन म्हणतात, इक्वेटर, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न. तर असे तीन भाग झाले हे. तर भारताच्या मध्यभागातून कोणतं जाते? कर्कवृत्त जाते. तर मी तुम्हाला सांगितलं होतं सूर्य जो आहे, सूर्य हा इथून असा निघतो आणि इकडे मावळतो. ऍक्च्युली सूर्य एकाच ठिकाणी आहे, सूर्य फिरत आहे, पण पृथ्वी फिरते म्हणून आपण म्हणताना असं म्हणत आहे की सूर्य इकडून इकडपर्यंत चालला. तर सूर्य जो आहे हा कर्कवृत्त आणि मकरवृत्त या झोन मध्येच काय होतो? खाली वरती होतो. या झोन मध्येच खाली वरती होतो. इकडे नॉर्थ पोलला किंवा साऊथ पोलला जातो का? नाही. म्हणून नॉर्थ पोलला नेहमी सूर्य जो आहे ना असा निघतो, असा मावळतो. 6 महिने दिवस असते, 6 महिने काय असते? रात्र. सेम साऊथ पोलला तुम्हाला पाहायला मिळते. तर हा जो सूर्य इथून निघाला, समजा इथं आला, तर हा परपेंडिक्युलर म्हणजे काय आहे? एक्झॅक्ट 90 डिग्रीचा अँगल बनवतो. म्हणजे सर्वात जास्त सूर्यकिरण कोणत्या झोन मध्ये आहे? या कर्कवृत्त, विषुववृत्त आणि मकरवृत्त. म्हणून या प्रदेशाला उष्ण कटिबंधीय म्हणतात. उष्ण कटिबंधीय प्रदेश. आणि उष्ण कटिबंधीयला आपण ट्रॉपिकल म्हणतो. इंग्लिशमध्ये काय म्हणतो? ट्रॉपिकल म्हणतो. म्हणजे आपल्या भारताच्या खाली कोणता झोन आहे? ट्रॉपिकल झोन आहे. काल सांगितलं. म्हणजे आपण जर पृथ्वी आपल्या भारताचा विचार केला तर भारताच्या मध्यभागातून तुम्हाला माहिती आहे कर्कवृत्त जाते, जे की 8 राज्यातून जाते. आणि त्याच्या खालचा जर पाहिला पाठ, हा कोणता झाला? उष्ण कटिबंधीय बोलायचा आहे. कोणता आहे? त्याला आपण काय म्हटलं आहे? ट्रॉपिकल रिजन म्हटलं. मग हा जो ट्रॉपिकल रिजन आहे हा खालचाच ठेवलाय. म्हणजे जसे कोपेननं पाहिले होते, कोपेननं पहिला जो ए नंबर दिला होता, तुम्हाला इथं कोपेनचा दाखवून देतो मी. हा कोपेनचा आहे, हे आपण कालच्या लेक्चरमध्ये टाकलं, हे मी युट्यूबला सुद्धा टाकलेला आहे, याचा पहिला पाठ. ठीक आहे. तर कोपेननं सुद्धा हा जो पहिला पाठ आहे याला ए ए म्हटलं होतं. त्याने विभाजन ABCDE केलं होतं. बरोबर, 5 भागामध्ये त्याने काय केलं होतं? पाठ केला होता. हा, तर यातला पहिला पाठ जो होता ABCDE. सेम ए म्हणजे काय? मग उष्ण कटिबंधीय सेम आहे, कारण की कोपेनच्याच आधारावर त्रिवार्तानं काय केलं? अपडेट केलेलं आहे. तर ए तसाच ठेवला त्यांना. ए काय ठेवला? तसाच. म्हणजे हा जो ए आहे, हा बघा, हा तुम्हाला ए इथं पाहायला मिळणार, इथं पाहायला मिळणार. हे एक्सेप्शन आहे, हे पुढे शिकवतो. ओके, म्हणजे ए नेहमी कुठे राहील? खाली. ए म्हणजे काय? उष्ण कटिबंधीय, ट्रॉपिकल रिजन. क्लिअरिटी आली सर्वांना? ए म्हणजे ट्रॉपिकल, म्हणजे त्रिवार्ताचा ए समजला आपल्याला. ए म्हणजे सेमच आहे, ट्रॉपिकल रिजन. ट्रॉपिकल. ठीक आहे. आता बघा, वरती गेलो आपण, तिथं तुम्हाला बी पाहायला मिळेल. दिसणार का सर्वांना? बी म्हणजे बी सुद्धा याच झोन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ए बी थोडंसं इथं आहे, हे एक्सेप्शन आहे, मी पुढे शिकवतो म्हटलं तुम्हाला एक्सेप्शन. म्हणजे बी जर आपण इथे गेलो तर बी म्हणजे काय? शुष्क हवामान, म्हणजे ड्राय क्लायमेट आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की डायग्राम मध्ये ड्राय क्लायमेट, तर हा राजस्थानचा पार्ट येतो. बरोबर आहे. आणि राजस्थानमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे वातावरण कसं असते? शुष्क असते, ड्राय असते, उन्हाळा कोरडा असतो. बरोबर आहे. आणि म्हणून त्याला आपण म्हणतो हा बीचा पार्ट. बी म्हणजे शुष्क पार्ट. बरोबर आहे. त्यानंतर आपण सी पार्ट बघा, हा सी पार्ट आहे इथं, दिसणार सर्वांना? आता सी पार्ट मध्ये आपण म्हटलं होतं दोघांचं समशीतोष्ण पार्ट आहे. वर्गीकरण आहे बघा, सी मध्ये उबदार समशीतोष्ण म्हणजे वॉर्म टेम्परेचर आहे, पण कसं आहे? कोल्ड आहे, थंड आहे. म्हणजे समशीतोष्ण, सम आहे म्हणजे सारखं आहे, शीत पण आहे आणि उष्ण पण आहे. दोघांचं पण काय येते? कॉम्बिनेशन येते. सॉरी. आणि मग इथं बघा, या झोन मध्ये तुम्हाला तेच पाहायला मिळते. ठीक आहे. आणि पण आता जसं कोपेननं ABCD केलं होतं, डी म्हणजे काय म्हटलं त्यांना? थंड, बर्फ पडते तो प्रांत. आणि ई मध्ये म्हटलं होतं पोलर. तर इथं त्रिवार्थानं ते काढून टाकलं. त्या ठिकाणी डायरेक्ट काय टाकलं आहे? यच टाकून दिलेलं आहे. डायरेक्ट काय टाकलं आहे? यच. यच म्हणजे काय? तर पर्वतीय. यच म्हणजे काय करून टाकलं त्यांना? डायरेक्ट पर्वत करून टाकलं. विषय संपून टाकला, कारण की ते खूप किचकडून आलं होतं, त्याच्यामध्ये आणखी पाठ पडणं. म्हणजे ए इथं आहे. चला एकदा बोला, ए कुठं आहे? खाली आहे. बी इथे, म्हणजे हा पार्ट बीचा आहे, हा सीचा, आणि यच आहे डायरेक्ट. म्हणजे याच्यात 3 आहे आणि डायरेक्ट याच्या, म्हणजे किती जण झाले याच्यात? 4. म्हणजे ABCDE आहे का? DE नाही. डीच्या ठिकाणी त्याने काय टाकलं? यच टाकलं. म्हणजे डॉक्टर त्रिवार्थांनी कोपेननं जे सांगितलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं अपडेट केलं. ती किचकट सांख्यिकीय झाल्या होत्या, त्याला काय केलं? हा, थोडं कमी करून इझिली समजून केलं होतं. इथपर्यंत सर्वांना क्लिअरिटी आली कशा कशा प्रकारे आहे? हा, तर आता आपण त्याच्यामध्ये पाहू. तर काही गोष्टी आपण ऑलरेडी कोपेनमध्ये पाहिल्या होत्या, त्याच इथं आहे. तुम्हाला त्या गोष्टी सर्वांना माहिती आहे. याच्यातलं कीवर्ड जसं यम आलं म्हणजे काय होते रे बाबा? मान्सून होते. यम म्हणजे मान्सूनचा पाऊस होते. इथे यमचं कामच नाहीये. ठीक आहे. डब्ल्यू म्हणजे काय होते? विंटर ड्राय होते. सेम आहे, कोपेनच आहे ना. ठीक आहे. त्यानंतर हिच्यामध्ये आणखी कोणा? यश म्हणजे आता याची तर हॉट होते, पण इथं हॉट साठी यश नाही आहे, तो यश वेगळा आहे. ठीक आहे. बाकी तुम्हाला माहितच आहे, यम आणि डब्ल्यूच काम आहे इथं, कारण की त्यांना खूप इझी करून टाकलं. कोणी? त्रिवार्थाने. तर आता बघा, आपण काय करू? थोडंसं पहिले हे समजून घेऊ. एकदम इझी आहे. ओके, खूप इझी आहे. डॉक्टर त्रिवार्थांचं
जे वर्गीकरण आहे ते खूप इझी आहे. त्याने आता भारतातील हवामान प्रकार कसे केले बघा. एम, तर ए म्हणजे सांगितलं तुम्हाला ट्रॉपिकल, ठीक आहे, इथंच आहे बघा हे ट्रॉपिकल. आणि एम म्हणजे काय रे बाबा, मान्सून. म्हणजे एम म्हणजे ट्रॉपिकल मान्सून, याला सोडून द्या, हे नंतर वाचू आपण, ठीक आहे. हा ए डब्ल्यू, ए म्हणजे काय ट्रॉपिकल, आणि डब्ल्यू म्हणजे काय रे विंटर. डब्ल्यू म्हणजे काय विंटर. आणि मी डब्ल्यूला विंटरला दुसरं काय नाव म्हटलं होतं, सवाना, म्हणजे विंटरला सवाना सुद्धा म्हणतात. ओके, हे पण झालं. त्यानंतर बी, बी एस, तर बी म्हणजे काय म्हटलं होतं मी तुम्हाला, हा ड्राय, ड्राय, बरोबर आहे. आणि सोबत सोबत स्टेपी, यस म्हणजे काय होते स्टेपी होते, किंवा त्याला आपण सेमी एरिड म्हणतो. स्टेपी होते हे उष्ण कटिबंधीय आणि स्टेपी. तर बी म्हणजे समजलं तुम्हाला सर्वांना. हा त्यांनी बीचा पार्ट सुद्धा उष्णकटिबंधीय घेतला भारताच्या संबंधात का, फक्त भारताच्या संबंधात त्याला उष्णकटिबंधीय ट्रॉपिकल म्हटलं आहे, ट्रॉपिकल. त्यानंतर बघा, हा बी एस एच, तर बी उष्णकटिबंधीय स्टेपी यस आला तर, आणि यश म्हणजे त्याच्यासोबत सोबत मग समशीतोष्ण थोडंफार, ठीक आहे, तिघांचं कॉम्बिनेशन आहे. तुम्ही आता याला बीला उष्णकटिबंधीय म्हटलेलं आहे, याचा अर्थ पूर्णपणे उष्णकटिबंधीय आहे का हा, नाही. काय ड्राय, काय ड्राय. बी डब्ल्यू एच उष्णकटिबंधीय वाळवंटी, बघा आलं वाळवंटी. आता तुम्ही म्हणा सर उष्णकटिबंधीय का ठेवलं, कारण की जरी आपण कर्कवृत्ताच्या वरचा पाठ पाहताय, बी कुठं आहे बघा, बी कुठं आहे कर्कवृत्ताच्या वरती आहे, तरी पण आपल्या भारतामध्ये उन्हाळा होतो ना, इथं उष्ण होतो ना. जे कोपेननं सांगितलं होतं का, ते कोपेनने त्याला ड्रायस म्हणून टाकलं होतं. तरी आपण विषुवृत्ताच्या वरती जाते ही लाईन, पण तरी सुद्धा इथं मोठ्या प्रमाणात ऊन तापते. दिल्लीचं टेम्परेचर माहिती किती आहे, खूप आहे. इथे राजस्थानचं टेम्परेचर पण उन्हाळ्यात खूप होते ना, म्हणून त्याला म्हणताना ट्रॉपिकलच म्हटलं. म्हणजे हा पाठ जरी खाली येत असेल, वरती येत कर्कवृत्ताच्या, तरी सुद्धा हा ट्रॉपिकल झोन मध्ये जातो असं त्यांना सरळ सांगितलं. कारण की त्यांना अपडेट केलं ना, त्यांना भारताच्या संबंधित त्याला काय केलं, स्पेशली भारतासंबंधित त्यांना जोडलं, म्हणून याला बीला ट्रॉपिकलच म्हटलं. पण कसं म्हटलं, ड्राय वाळवंटीय प्रदेश म्हटलं. कोणता म्हटलं, ड्राय वाळवंटीय. बघा इथे दिसेल उष्णकटिबंधीय म्हणजे ट्रॉपिकल डेझर्ट, आलं का लक्षात, डेझर्ट म्हटलं. इथं उष्णकटिबंधीय स्टेपी, आलं का लक्षात, बी एस एच, एस म्हणजे स्टेपी, स्टेपी म्हणजे थोडा गवताळा प्रदेश, ठीक आहे. त्यानंतर सीएडब्ल्यू, सीएडब्ल्यू म्हणजे काय, तर ह्युमिड आर्द्र उपोष्ण कटिबंधीय, ह्युमिड सब ट्रॉपिकल. हा कॉम्बिनेशन आहे, सब म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन आहे, हे पण पाहिलं आपण. आणि यशला मी तुम्हाला आधी सांगितलं, आणि यशला एकच ठेवलं, पर्वतीय हवामान, माउंटेन क्लायमेट, ठीक आहे. समजून आलं तुम्हाला इथपर्यंत, एकदम सोपं. ए बी सी आणि एच, ए बी सी आणि एच इथपर्यंत क्लिअरली झालेलं आहे. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला एका एकाला आपण थोडं समजून घेऊ आता इथेच, ठीक आहे. ह्या डायग्राम मध्ये पुन्हा एकदा दाखवतो बघा. इथं काय आहे, ए एम आहे. आता ए एम, एम म्हणजे काय होते बोला, मान्सून होते. तर हा कोणता भाग आहे बघा बरं, है ना. इथे आपला कोणता पश्चिम घाट आहे, किंवा इकडे सह्याद्री म्हणू शकतो महाराष्ट्रात. तर पश्चिम घाटच्या इकडे खूप जास्त पाऊस पडतो, म्हणजे मान्सूनचा पाऊस पडतो, म्हणून काय झाला मान्सून, ट्रॉपिकल मान्सून. हा जो पार्ट आहे इथे काय आहे, ए आहे, आणि विंटर आहे, ड्राय विंटर. म्हणजे इथं ट्रॉपिकलच्या रिजन मध्ये तुम्हाला काय पाहायला भेटते, पाऊस पण पाहायला भेटते, ऊन पण पाहायला भेटते, म्हणून ड्राय विंटर मध्ये गेला हा, ठीक आहे. बीडब्ल्यू एच आणि बीएसएच, तर हा बी हा तर आहे ट्रॉपिकलच, पण यस म्हणजे स्टेपी, इथं गवताळ प्रदेश आहे, बरोबर आहे. इथं पूर्ण वाळवंट आहे का, नाही. इथं कोण येते, इथं तुम्हाला माहिती कोणती रांग आहे, ते अरवली पर्वत रांग येते. इथं स्टेपीचा पार्ट आहे, पण पूर्णपणे ड्राय वाळवंट कुठं पाहायला भेटते, इथं. हा इथं थार वाळवंट आहे, इथं बीडब्ल्यू एच आहे, बरोबर आहे. इथं यस आला म्हणजे स्टेपीचा आला, आलं लक्षात. त्यानंतर आपण पाहिलं होतं इथं बीएस. आता बीएस म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वताच्या इकडे पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, बरोबर आहे. मग जेवढी ही लाईन आहे याच्या बाजूलाच बघा काय आहे, हे पर्जन्य छायेचा प्रदेश, म्हणजे पाऊस येत नाही. म्हणजे पाऊस येत नाही, मी इथं वातावरण कसं राहील थोडं सांगा मला, कोरडं राहील, कोरडं राहील म्हणून बी आला, आला का लक्षात. पण आहे ट्रॉपिकलचा स्पाट, पण ट्रॉपिकल आहे पण कोरड आहे, आणि सोबत सोबत त्याला यस लावला म्हणजे स्टेपी पार्ट आहे, थोडा गवताळा प्रदेश येते. ओके, तर असा हा पार्ट त्यांनी केलेला आहे. सीएडब्ल्यू, सीएडब्ल्यू तर आपण तिथं पाहिलं होतं गंगाचं प्लेन, गंगेटिक प्लेन म्हटलं होतं. तर इथे काय आहे, सीएडब्ल्यू म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन, सम आणि शीतोष्णचं. आणि यश म्हणजे तर सांगितलंच मी, पर्वतीय, आलं लक्षात तुमच्या. मग आता हे लोकेशन तुम्हाला सर्वांना दिसले का, लक्षात ठेवायला काहीच एवढं काहीच कठीण नाही आहे. बघा किती सोपी करून दिलं त्याने. आता पहिला आपण पटकन इझी इझी पटपट करून टाकू. एम उष्णकटिबंधीय कुठे येईन सांगा मग, हे पश्चिम किनारपट्टी, कोकणाचा भाग आपल्या महाराष्ट्राच्या, त्रिपुराचा काही पार्ट, ठीक आहे, थोडंसं इकडे तिकडे देते. इथं 27 ते 250 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस तुम्हाला पाहायला मिळते, ठीक आहे. हा इथं बघा एडब्ल्यू म्हणजे काय, भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग, म्हणजे मोठा पाड द्वीपकल्पाचा. इथं उन्हाळ्यात पाऊस, हिवाळ्यात काय असतो, कोरडा असतो. बीएस म्हणजे काय, तो उष्णकटिबंधीय स्टेपी, जो पर्जन्य छायाचा प्रदेश आहे तो बीएस मध्ये गेला आपला, बरोबर आहे. कारण की पाऊस पडत नाही, परंतु स्टेपी आहे, निमशुष्क आहे. निमशुष्क म्हणजे कमी पाऊस पडतो. किती पडतो, तर 70 ते 100 डिग्री, 100 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडतो. 100 ते सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस पडतो, 70 पर्यंत ते 100 पर्यंत, ठीक आहे.
तर हा पश्चिम घाटाच्या पर्जन्यछायाचा काय येतो प्रदेश येतो. पर्जन्यछाया म्हणजे पावसाची सावली. पावसाची सावली म्हणजे तिथं पाऊस पडतो का नाही. थोड्या वेळात मी आणखी एक्सप्लेन करतो त्याला. त्यानंतर बघा बीएसएच म्हणजे काय, उष्णकटिबंधीय म्हणजे स्टेपी. तर गुजरात, पूर्व राजस्थान है ना, पंजाबचा भाग तुम्हाला पाठवतो. पावसाचे प्रमाण अत्यंत कमी, काटेरी वन इथं पाहायला मिळतात. बीडब्ल्यूएच मध्ये उष्णकटिबंधीय म्हणजे पूर्ण वाळवंटी आहे. थार वाळवंटी तर अतिशुष्क. पश्चिम राजस्थान जो की थार वाळवंटाचा पार्ट आहे, कच्छचा पार्ट आहे. अत्यंत उष्ण आणि कोरडे हवामान इथं तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर CAW आर्द्र उपोष्णकटिबंधीय, बरोबर आहे. इथं उत्तर भारतीय मैदानी जो मिडलचा पार्ट आहे, गंगाचं प्लेन आहे, ठीक आहे, किंवा गंगाचं जे बेसिन आहे त्या पार्टमध्ये उन्हाळा कडक असतो, हिवाळा सौम्य आणि कोरडा तुम्हाला पाहायला मिळतो. आणि पर्वतीय हवामान शेवटचा, तिथं हिमालयन पट्टा येतो. पर्वतीय हिमालयामध्ये कोण येते वरते, हिमालयन पट्टा पर्वतीय हवामानामध्ये. त्यामध्ये मग काश्मीर, अरुणाचल प्रदेश. उंचीनुसार तापमानामध्ये काय होते, इथं घट होते. वरती वरती जाऊ तर थंड वातावरण तुम्हाला पाहायला मिळते. तर हे झालं तुमचं भारताचं. कशात झालं हे बोला, समजलं का सर्वांना, कुणाला काही प्रॉब्लेम नाही इथपर्यंत. तर हे झालं भारताचं कोणाचं, त्रिवार्ताचं हवामान वर्गीकरण. किती इझी आहे समजलं. ज्याने कोपेनचं पाहिलं नसेल तर त्यांनी पहिले कोपेनचं पाहून घ्यायचं, अजून सोपं आहे. तसं तर समजत असेल, काही कठीण नाहीये, नाही पाहिलं तरी तुम्हाला पहिल्या याच्यातच ते समजते. आता बघा याने काय केलं, मग महाराष्ट्राचे हवामान वर्गीकरण केले. बेशक हवामान वर्गीकरण कोणाचं, आता महाराष्ट्राचं. तर महाराष्ट्राचे हवामान वर्गीकरण बघा, यामध्ये त्यांनी 3 मुख्य हवामान प्रकारात त्याला काय केलं, विभागलं. म्हणून त्रिवार्तावर जे प्रश्न येतात ते महाराष्ट्राचे जास्त येतात. कारण की महाराष्ट्र स्पेशल त्यांना डिनोट केला की महाराष्ट्रामध्ये असंच राहील. तर मग महाराष्ट्रामध्ये बघा त्रिवार्तानुसार त्यांनी काय केलं, इथं त्याने बघा जो एम होता आपला, एम म्हणजे मान्सून, बरोबर आहे. एम तसाच ठेवला. तो आता तुम्हाला इथं कोणता पर्वत आहे बोला की, सह्याद्री. आता सह्याद्री पर्वताच्या इकडे पाऊस पडणार का नाही. इथं कोणता असतो पाऊस, मग पर्जन्यछायाचा प्रदेश. म्हणजे इथं बीएस पाहायला मिळेल, स्टेपी पाहायला मिळेल, है ना, कोरडं पाहायला मिळेल, म्हणून बीएस. आणि नंतर थोडंसं इकडे काय होते, पोहोचून पाऊस पडायला लागते, तर याला एडब्ल्यू म्हणतो आपण. बघा काय म्हणतो याला, एडब्ल्यू म्हणतो. म्हणजे इथं आहे पण थोडंसं विंटर, कोल्ड थंड वगैरे वातावरण आहे, म्हणून इथं तिन्ही त्यांना सांगितलं. मी थोडंसं इथं तुम्हाला झूम इन करून तो आणि तुम्हाला तिघांची नावं वापर. बघा एम म्हणजे काय, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, उष्णकटिबंधीय वर्षारण्याचा हवामान विभाग आहे. सर्वात जास्त कोकणात पाऊस पडतो. बीएस म्हणजे काय, ट्रॉपिकल सेमी अराइड स्टेपी क्लायमेट, है ना, उष्णकटिबंधीय निम्न शुष्क किंवा शुष्क स्टेपी हवामान, ठीक आहे. आणि एडब्ल्यू म्हणजे काय, ट्रॉपिकल सवाना, ठीक आहे. डब्ल्यू ला आपण सवाना म्हणतो, ठीक आहे. उष्णकटिबंधीय दमट व कोरडे किंवा मान्सून सवाना, किंवा डब्ल्यू ला आपण काय म्हणू शकतो, विंटर पण म्हणू शकतो. तर अशा प्रकारचे त्याने 3 भागामध्ये. याचे शॉर्टकट सांगतो मी तुम्हाला, शॉर्टकट खूप भारी आहे. तसं एम बस आपण म्हटलं होतं, एम बस एडब्ल्यू वर, एम बस एडब्ल्यू वर असंही म्हणू शकता. किंवा आणखी एक शॉर्टकट आहे, मी आता तयार केलेली आहे असते, ते मी याच्यात स्पेशल टाकून दिलेली आहे, ठीक आहे. तर तुम्हाला ते दाखवतो. त्याच्या आधी पहिले एम म्हणजे काय होते बघा, महाराष्ट्र संबंधित. तर एम म्हणजे उष्णकटिबंधीय मान्सून, ट्रॉपिकल मान्सून. यामध्ये कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीचा घाटमध्ये येतो हे सर्व एम मध्ये, ठीक आहे. जिल्हे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. जिल्हे लक्षात ठेवा, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. हे सर्व कोणते प्रदेश आहेत, कोकणातले. कोकण प्रदेश मधले सर्व आले इथे, ठीक आहे. वैशिष्ट्य काय, हे खूप जास्त इथं काय असतो, पाऊस पडतो. 250 सेंटीमीटर पेक्षा जास्त, जवळपास 300 सेंटीमीटर पर्यंत तुम्हाला पाऊस मिळतो. आणि हवामान कसं असते इथे, दमट असते. कसं असते, दमट हवामान. नंतर सेकंड कोणता आहे, बीएस. बीएस म्हणजे उष्णकटिबंधीय स्टेपी, बरोबर आहे, ट्रॉपिकल स्टेपी क्लायमेट. मग इथं पश्चिम घाटाच्या पर्जन्य छायाचा प्रदेश म्हणजे मध्य महाराष्ट्राचा प्रदेश तुम्हाला इथं पाहायला मिळतो. येत्या लक्षात तुमच्या. नेक्स्ट जिल्हे कोण इथं, तर पुणेचा पूर्व भाग येणार. पुण्याचा कोणता भाग, पूर्व तिकडचा भाग येणार. अहमदनगर येणार, ठीक आहे. सोलापूर येणार, सांगली येणार, सातारा. आता अहमदनगरचं नाव झालं चेंज, काय झालं आहे, हा, नाहीतर मग कमेंट मध्ये चालू होऊन जाईल, अहिल्यानगर पाहिजे म्हणा. हा, हे घ्या, अहिल्यानगर. प्रॉब्लेमच आहे. हे जे अभ्यास 3-4 वर्षापासून करत आहेत त्यांना नाही प्रॉब्लेम, जे नवीन आले ना त्यांचा खून खवलतो. ठीक आहे. त्यानंतर वैशिष्ट्य, हा भाग निम्न शुष्क असून इथे पावसाचे प्रमाण काय असते, खूप कमी असते. कारण की इथं काय आहे, काटेरी वने तुम्हाला पाहायला मिळतात. कारण की पर्जन्य छायाचा प्रदेश आहे, पाऊस पडत नाही, ठीक आहे. त्यानंतर जो नेक्स्ट आहे तो कोणता आहे, एडब्ल्यू. एडब्ल्यू म्हणजे काय, उष्णकटिबंधीय सवाना किंवा ट्रॉपिकल सवाना ज्याला म्हणतो. यामध्ये मराठवाडा आणि विदर्भाचा संपूर्ण भाग. तर मराठवाड्याचा काही पार्ट, पण विदर्भाचा काय येतं तुम्हाला, संपूर्ण भाग म्हणजे विदर्भ पूर्ण. मग विदर्भामध्ये अमरावती है ना, अमरावती मधले 5 आणि कोकणातले आपलं नागपूरचे 6. 5 आणि 6 टोटल किती, 11 जिल्ह्यांचा समावेश होतो, ठीक आहे. त्यानंतर बघा जिल्ह्यामध्ये बघा छत्रपती संभाजीनगर जे की मराठवाडा विभागात येतं. लातूर, नांदेड, नागपूर, अमरावती, चंद्रपूर. तर हे विभाग तुम्हाला थोडेफार तिथं पाहायला मिळतात. जवळपास विदर्भ तर पूर्ण येतो. इथे उन्हाळ्यात पाऊस पडतो आणि हिवाळा कोरडा असतो. उन्हाळ्यात पण पाऊस पडतो ना आपल्या थोडाफार, आणि इथे पानझडी वने आढळतात. आणि पावसाळ्यात तर पाऊस पडतोच आपल्या इथं, ठीक आहे.
लक्षात ठेवण्यासाठी आता ट्रिक बघा, लक्षात ठेवण्यासाठी आपण एक ट्रिक केली. हे ट्रिक मी स्पेशल बनवलेली आहे. तर कोकण, ठीक आहे, कोकणामध्ये कोणता आहे? एम. तर अमेझिंग रेन म्हणायचं. एम म्हणजे काय? हा, म्हणजे पहिल्या याच्यात अमेझिंग रेन आहे, हे अमेझिंग रेन आहे. ट्रिक 2 मध्ये मध्य महाराष्ट्र येते, सेंट्रल महाराष्ट्र, त्याला बीएस म्हणायचं. बहुत सुखा, सुखा आहे तिथं. बीएस म्हणजे काय? बहुत सुखा. अमेझिंग रेन, बहुत सुखा, खूप कोरडा प्रदेश आहे. आणि विदर्भ आणि मराठवाडा तो शेवटचा पार्ट येतो, त्याच्यामध्ये विदर्भ जास्त आहे, तुम्हाला माहिती आहे. मराठवाड्याचा काही प्रदेश येतो, म्हणून त्याला म्हणायचं बघा ऑल विदर्भ. डब्ल्यू म्हणजे काय? विदर्भ. ऑल विदर्भ, ऑल विदर्भ येतो एडब्ल्यू. म्हणजे इथं म्हणायचं एम अमेझिंग. हा, अमेझिंग एम म्हणजेच अमेझिंग रेन. पीएस ला काय म्हणायचं? बहुत सुखा. आणि एडब्ल्यू म्हणायचं ऑल विदर्भ. ठीक आहे, ऑल विदर्भ. म्हणजे हे तिन्ही तुमचे झालेले आहे. ओके, तर ह्या ट्रिक आहे, लक्षात ठेवायला करू शकता. नाही तर मग आपली अजून एक ट्रिक बनवली होती मी, एम बस एडब्ल्यू वर. एम बस, अमर बस म्हणू शकता, अमर है ना, अमर एम, अमर बस एडब्ल्यू वर असंही करू शकता. ऍज यू विश, तुम्हाला कोणतं लक्षात ठेवायचं सांगा. ह्या एम लाच इथं उलट करायचं आहे डब्ल्यू ला. ठीक आहे, ऍज यू विश. मी दोन्ही तुम्हाला दिल्या आता ट्रिक. आता बघा, आता ह्या कोपेनचं आणि त्रिवार्ता. आता पेपरमध्ये बघा, आतापर्यंत जे आलं होतं त्रिवार्ताच वर्गीकरण आलं. काय आलं? त्रिवार्ताचं महाराष्ट्राचं. तर त्रिवार्ता आपण शिकलो. इथं इथं काय बोला? एम आहे. इथं काय आहे? बीएस आहे. इथं काय आहे? एडब्ल्यू. इथं BWH, BSH, CAW आणि एच. आणि काल आपण कोपेन पाहिलं, तो कोपेनच्या हवामान वर्गीकरण इथं काढलं मी. आता जर मी इथं महाराष्ट्राला दाखवलं, ठीक आहे, आता पहिले त्रिवार्ताला दाखवून देतो. तर महाराष्ट्राला जर मी इथं दाखवलं, तर तुमच्या लक्षात येईल हा आपला काय आहे? महाराष्ट्र आहे. तर याला मी इथं खाली झूम केलं, ह्या पार्टला मी झूम केलं, तर स्पेशल तुम्हाला महाराष्ट्र काढून दाखवतो मी. इथं बघा अशी डायग्राम तयार होईल. थोडंसं आता इथं आपल्याला दाखवावं लागेल. इथं तुम्हाला माहिती आहे, हा पार्ट जो येतो हा एमचा पार्ट येतो. हा जो पार्ट आहे हा कशाचा आहे? एमचा. हा जो पार्ट येतो हा कशाचा पार्ट येतो? हा बीएसचा पार्ट येतो. आणि हा जो पार्ट येतो इकडचा हा कशाचा येतो? उरलेला एडब्ल्यू चा पार्ट येतो. बरोबर आहे. म्हणजे हे झालं त्रिवार्तानुसार. कशानुसार झालं बोला? त्रिवार्तानुसार. मग त्रिवार्तानुसार एम, बीएस आणि एडब्ल्यू आपण महाराष्ट्राचं काढू शकलो. बरोबर आहे. पेपरमध्ये हे प्रश्न खूपदा आले. पण पेपरमध्ये जर आता त्रिवार्थाने आलं, कोपेनचं महाराष्ट्र विचारलं, तर कोपेनचं महाराष्ट्र पण तुम्हाला आलं पाहिजे ना बाबा. मग कोपेनचं काढू शकतो का महाराष्ट्र? आपण काढू शकतो. बघा इथं जर मी महाराष्ट्र असा काढला, ठीक आहे, तर तुमच्या लक्षात येऊन आलं, हे असं येऊन आलं. आता याला मी इथं झूम करतो. ठीक आहे, हा आपला काढला महाराष्ट्र आपण. ठीक आहे, यामध्ये जो पहिला पार्ट आहे इथे काय आहे? AMW. म्हणजे हा जो पार्ट म्हणू शकतो हा कोणता आपला? AMW. कोणानुसार? कोपेन नुसार. ठीक आहे, कारण की पेपरमध्ये त्रिवार्ता आलाय, उद्या कोपेन येईल. महाराष्ट्राचं कोपेन. तुम्ही म्हणता सर महाराष्ट्राचं कोपेन तर कोणत्याच पुस्तकात नाही. इथं मी सांगत आहे, याच्यातला आपण काय काढला आता? महाराष्ट्र काढलाय. हा, नेक्स्ट नेक्स्ट जर गेलो आपण तर कोणता इथे? हा जर पार्ट घेतला तर BSHW. BSHW. आणि शेवटचा पार्ट कोणता आहे मग याचा? हा, शेवटचा पार्ट आहे AW. म्हणजे AW इथंच आहे. इथं BSS आहे, फक्त याच्यासोबत HW लागला. आणि इथं AM चा काय लागला? W लागलाय, जो मी तुम्हाला कोपेन मध्ये काल शिकवला. समजलं का? म्हणजे उद्या जर त्रिवार्तावरच महाराष्ट्र येईल असं नाहीये, उद्या कोपेनवर सुद्धा महाराष्ट्राचा विचारलं तर तुम्हाला कोणती डायग्राम लक्षात ठेवावं लागेल? ही डाय. आणि फरक काहीच नाहीये, इथे EM आहे, इथे EM आहे, फक्त त्याच्यासोबत हा W चा विंटर लागला. बरोबर आहे, विंटरवाला लागला. BSHW लागला. इथं इथं BS आहेच, कारण की कोपेननं काय केलं की थोडं डिटेलमध्ये सांगितलं. तेच त्रिवार्तानं काय केलं? त्याला मिनिमाइज केलं, कमी केलं, म्हणून याचे शब्दही कमी झाले. आलं का लक्षात तुम्हाला? पण पेपरमध्ये याच्यावरच जास्त प्रश्न आहे. मी पेपर मधले प्रश्न दाखवतो तुम्हाला. इथपर्यंत सर्वांना समजलं का सांगा मला? ऑनलाईन मध्ये सांगा सर्वांनी. अमरावतीत बस AW ही ट्रिक होती आपली क्लासमध्ये. हा, अमरावतीत बस AW. AM अमरावतीत बस AW. अमरावतीत बस AW असं केलं होतं आपण. तर हे लक्षात ठेवू शकता, किंवा मग आता मी जे दिली तुम्हाला अपडेट व्हर्जन ते पण करू शकता. ओके, कोणाला डाऊट नाही इथपर्यंत? कोपेनचे हवामान वर्गीकरण, त्रिवार्तेचे हवामान वर्गीकरण समजलं सर्वांना? ओके, नाईस. आता बघा आपण घेणार आहे प्रश्न. ठीक आहे, जे प्रश्न मेन्सला सुद्धा आलेले आहे आणि प्रीला सुद्धा आलेले आहे. तर आता तुम्हाला शांत राहायचंय. ज्याला उत्तर येते त्याने हात वरती करायचं आहे, आणि कमेंटमध्ये ज्यांना येते त्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. कारण की आयोगाचे प्रश्न खूप सर्व आले आहे ह्याच्यावर. त्यातले मी काही प्रश्न महत्वाचे आता लेटेस्ट मध्ये घेऊन आलो आहे. तर सर्वांनी उत्तर द्यायचे आहे. प्रश्न नीट वाचाय. तुम्हाला मी काही सेकंदाचा वेळ देतो, 10-15 सेकंदचा, आणि सर्वांनी उत्तर द्या. एक नंबर समजलं सर, छान समजलं, व्हेरी गुड तेजश्री. खतरनाक, बिलकुल. हा, पोस्ट काढायची यावेळेस ना, सोडायचा नाही आपल्याला, बिलकुल टाइमपास नाही चाललाय आपला. हा, आलं का सर्वांचं उत्तर? मी प्रश्न पण नाही वाचलाय, पण ठीक आहे, आन्सर घेऊ. हा, राम्स किती आलं सांग तुझं? 3 नंबरचं.
सर्वांचं आलं का थर्ड नंबरचं? ओके, चला बघू आपण काय म्हटलंय. त्रिवार्थाच्या नुसार AW प्रकार हवामान महाराष्ट्रात खालील कोणत्या भागात येतो? बरं समजत नसेल तर आपल्याला माहिती आहे, चला लगेच आपण काय करणार, इथं महाराष्ट्र ड्रॉ करू. आणि महाराष्ट्रामध्ये इथे कोण आहे? AM आहे. इथे कोण आहे? PS आहे. आणि इथं कोण आहे? AW. आता AW मध्ये मी तुम्हाला कोण सांगितलं होतं? मराठवाडा आणि विदर्भ. कोकण विभाग येणार का त्यामध्ये? नाही येणार. नाशिक पुणे विभाग येणार का? नाही, तो तिकडे गेला. मग मराठवाडा आणि विदर्भाचा विभाग कुठे येतो? तर हा AW. किती सोपा प्रश्न होता. हा मेन्सला आलेला पेपर मधला प्रश्न आहे बघा. याच्यावर मेन्सला जे विद्यार्थी गेलेले आहे आपल्या क्लासचे किंवा कोणी असो युट्यूबला टाकत तिथले, त्यांनी हा टॉपिक व्यवस्थित करा. कोपेनचा पण करा आणि तो पण करा. आणि राज्यसेवेसाठी तर खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तर तिथं आपण हा घेतलेला आहे. सगळा सेकंड प्रश्न बघा. हा शांत ठेवायचे. एक 10 सेकंद तो वाचा. त्रिवार्ता यांच्या हवामान वर्गीकरणाप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्या हवामान आढळतो? बघा, त्रिवार्थानुसार कीवर्ड कोणता आहे आपला? त्रिवार्ता. हे पण तेवढं लक्षात ठेव जा. कोपेन नाही दिलेला इथं. चला, सर्वांनी उत्तरासाठी कमेंटमध्ये आन्सर सांगायचा आहे. सांग. AM. व्हेरी गुड. म्हणजे ऑप्शन नंबर कोणते येते? फर्स्ट. कारण की तुम्हाला माहिती आहे सिंधुदुर्ग हा कोणत्या भागात येतो? कोकण मध्ये येतो. आणि कोकण मध्ये कोण आहे बाबा? AM आहे. बरोबर आहे. लगेच आपलं उत्तर आलं AM. काही वेळ लागला का? नाही, लगेच आयला पाहिजे उत्तर. ठीक आहे. नेक्स्ट. आता जसं BSH असतं, तर BSH कुठं आहे रे? सांगू शकता का तुम्ही ऍपमध्ये? BSH तर भारतामधला खेळ आहे, महाराष्ट्रात नाहीच आहे. महाराष्ट्रामध्ये BS होतं. BSH कुठं मग? राजस्थान. ठीक आहे, त्याच पार्टमध्ये. हे लक्षात आलं पाहिजे. उद्या जर त्यांनी भारतावर विचारलं, भारताचं विचारलं, तर तेही तुम्हाला माहित पाहिजे. बरेच बुक मध्ये आपल्या इथं महाराष्ट्राचे जेवढे पण बुक्स आहेत तिथं त्यांनी भारताचं दाखवलंच नाही, त्रिवार्थाचं महाराष्ट्राचं दाखवलं आहे. ओके, ऍक्च्युली भारताचा आहे का ते नाही, आपलं महाराष्ट्राचा आहे का भारताचा आहे. मग भारतावरून त्यांनी महाराष्ट्राचं वेगळं काढून दिलंय. म्हणून तुम्हाला पेपरमध्ये उद्या जर त्रिवार्थावरचं भारतावर प्रश्न आला तर तो माहित असला पाहिजे की BSH काय. CSH पण शिकलो आपण, बरोबर आहे. तर ते तुम्हाला माहित पाहिजे. कुठे आहे तो? गंगेटिक प्लेन मध्ये आहे. हा, तर ते तुम्हाला सर्व माहित पाहिजे. म्हणजे ह्या प्रत्येक चारही ऑप्शनचं तुम्हाला डिकोड करता आला पाहिजे त्याला. हा, नेक्स्ट प्रश्न बघा. बोलायचं नाही, सर्वांचं उत्तर येऊ द्या. सर्वांनी उत्तर झालं पाहिजे. आता हे कसं करायचं रे? कारण की मोठा प्रश्न आहे, मी थोडा मिनिमाइज करतो. ठीक आहे. बघा, हा प्रश्न आहे मराठीवाल्यांसाठी मराठी, इंग्लिशवाल्यांसाठी इंग्लिश. ठीक आहे. दिसते ना ऑनलाईन? त्यांनी काय म्हटलं आहे की हे जे इथला पार्ट आहे, इथला पार्ट लागेल मी झूम करून मराठीत वाचून दाखवतो, मग इंग्लिश मध्ये. खालील आकृतीत गडद केलेला प्रदेश त्रिवार्थांच्या मते, कोणाच्या मते? त्रिवार्थांच्या मते एका नैसर्गिक प्रदेशाचा विस्तार दर्शवलेला आहे. तो प्रदेश ओळखा. बघा, आता हा भारतासंबंधी प्रश्न आला होता त्रिवार्थाचा, तर हा प्रदेश कोणत्या प्रदेशामध्ये येतो हा त्यांनी विचारलेला आहे. तर इथं बघा, हा प्रदेश कोणत्या भागामध्ये येतो? तर इंग्लिश मध्ये पण आपण करू शकतो. ठीक आहे. तर हा प्रदेश, चला सांगा उत्तर याचं. याच्यावरूनच समजते डायरेक्ट काय असणार आहे उत्तर. तर एकदम सोपा प्रश्न आहे. हा, सांग रे. हा, ट्रॉपिकल सवाना. थर्ड नंबर येणार ड्राय विंटर. विंटरलाच आपण सवाना म्हणतो. म्हणजे हा पार्ट कसाचा आहे? ड्राय विंटरचा आहे. बरोबर आहे. ट्रॉपिकल सवानाचा आहे. बरोबर आहे. हे सर्वांना समजून आलं का हे? हा, हे मॅप मध्ये आपण प्रॉपर दाखवलंच आहे तसं सवानामध्ये येतो म्हणून. हे बघा, हा विंटर AW म्हणजे सवाना. हा प्रदेश कशात आला? सवानामध्ये आला. ट्रॉपिकल सवाना त्रिवार्थाचा होता. आलं लक्षात? वरून त्रिवार्ता असो की कोपेनचा असो, कोपेनचाही पण कशात येतो? AW मध्येच येतो. कारण की कोपेनच्या स्पेसिसवर त्रिवार्थाने त्याला काय केलं? अपडेट केलेलं आहे. त्याला थोडं किचकट होतं, त्याला इझी केलेलं आहे. हे त्रिवार्थाचं आहे. समजत आहे सर्वांना काय चाललं तर आपलं? तर हे झालं त्रिवार्थाचं हायपर. असे खूप प्रश्न आहे. हे तुम्ही आता लेटेस्ट मधले घेतले, जे आता लगेच आले ना, तर तुम्ही 2015-14 पासून घेतले तर ते खूपच चिल्लर आहे की हेच प्रश्न रिपीट आलेले आहे. तर अशा प्रकारचे हे सर्व जे होते प्रश्न होता. हा समजला डायग्रामॅटिकली प्रश्न? उद्या काही विचारू शकते ते. इथं विचारलं तर लगेच C असला पाहिजे, इथं विचारलं तर B असला पाहिजे, इथं विचारलं तर H असला पाहिजे. H म्हणजे काय? पर्वतीय. H म्हणजे काय? पर्वतीय. हा, लगेच कळलं पाहिजे ह्या गोष्टी आपल्याला. तर अशा प्रकारचे आपले हा टॉपिक होता. सर्वांना समजलं का सांगा? कोणाला काही प्रॉब्लेम आहे? मी एका साईडला तुम्हाला कोपेनचं सांगितलं, दुसऱ्या साईडला मी तुम्हाला काय सांगितलं? त्रिवार्थाचं. तर हे आता आपण राज्यसेवेची बॅच जी आहे हे चालू केलेली आहे. मी क्लिअर सांगत आहे. आता हे राज्यसेवेच्या लेवलचं, कंबाईनच्या लेवलचं, दोन्ही लेवलचं घेत आहे. राज्यसेवेचं आपण सेपरेट बॅच जी आहे, जी 30 ते 35% सेपरेट भाग आहे, तो आपण फेब्रुवारीमध्ये नवीन बॅच जे आहे ते स्टार्ट करत आहे. आता जी नवीन चालू झाली आहे हे दोघांच्या कॉम्बिनेशन वाली बॅच चालू झालेली आहे. ठीक आहे. तर हे तर आपण भूगोलची बॅच चालूच केलेली आहे. तर कोपेनचं मी PDF पाठवलेली आहे ग्रुपला, बरोबर आहे. कोपेनची PDF आपण पाठवलेली आहे, ते तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. आता नेक्स्ट जी PDF आहे त्रिवार्थाची, हे मी तुम्हाला आजच पाठवून देतो. हे पण तुम्ही व्यवस्थित काय करायची आहे? अभ्यासायची. आता कुणाला काही प्रश्न असेल तर मला विचारा. कुणाला काही प्रश्न असेल तर मला विचारू शकता. इथं हा टॉपिक आपला संपलेला आहे. कुठलेही सिली प्रश्न असेल तुमचे तरी पण मी त्याचं उत्तर देतो.
याच्या बाहेर कुठल्याही प्रकारचं तुम्हाला प्रश्न जाणार नाहीये. राज्यसेवा असो, युपीएससी असो, इव्हन आपली कंबाईन असो, समजलं, जेवढे प्रश्न येईल ह्याच बेसिसवर येईल. आणि खूप डीप मध्ये घेतलाय टॉपिक. शॉर्टकट समजेल तुम्हाला. हा, पहिले काय ते एएम येते, पीएस येते आणि एडब्ल्यू येते. ठीक आहे, तुम्ही कशाही प्रकारे लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्यावर आहे. तर फक्त लिहून काढा मॅपच्या मदतीनं. मॅपला समजून घेणे गरजेचे आहे. इथं मी दोघांचे तुम्हाला कॉम्बिनेशन समजून सांगितलं. ओके, खूप जोरदार झालं सर लेक्चर. हा, ही बॅच राज्यसेवा प्लस कंबाईन दोघांचं कॉम्बिनेशन आहे, जे राज्यसेवेचं सेपरेट राहील, जे की 30 ते 35% वेगळा पार्ट राहतो, जसं एन्सियंट हिस्ट्री, मिडविल हिस्ट्री, वर्ल्ड जॉग्राफी आणि त्यानंतर आपलं सी सॅट. तर हे आपण 4 सेक्शन वेगळे काढू. बाकी कंबाईन आणि राज्यसेवेचं एकाच याच्यात होईल. ओके, हे मी सगळं सांगितलंय तुम्हाला. ओके, तर हे लक्षात ठेवायचं तुम्ही. तर हा पार्ट जसा ऍक्च्युली राज्यसेवेचा येतो, तर आपण हा का माहित आहे कंबाईन मध्ये, कंबाईन प्लस राज्यसेवेमध्ये, कारण की आता जो पेपरमध्ये प्रश्न आले ते सर्व तुम्हाला माहिती आहे, कोपेनवर दोन पेपर झाले, 11 जानेवारी आणि 4 जानेवारीचा दोन्ही याच्यात पेपरमध्ये प्रश्न आले, तर सोडता येत नाही. तर जे प्रश्न आता अपडेट झालेले आहे, जे टॉपिक राज्यसेवेचे, युपीएससीचे कंबाईनला विचारले जात आहेत, ते सुद्धा आपल्याला इथं घ्यायचे. एकदम क्लिअर झालं, व्हेरी गुड. तर ज्यांनी आता कोपेनचा पाहिला नसेल, हा टॉपिक मी सर्वांसाठी ओपन करून दिला होता ऑलरेडी. तर तो युट्यूबला पण टाकलाय, तिथून तुम्ही बघून घ्या. पार्ट 1 याचा जो कोपेनचा होता, आणि आता त्रिवार्ताचा झाला, तर त्रिवार्ताचा तुम्ही आता पाहू शकता. ओके, आणि काही प्रश्न असेल तर मला विचारायचे. तर बघा, येणाऱ्या सॅटर्डेला आपण टेस्ट घेणार आहे. प्रत्येक टॉपिक नुसार आपण काय घेणार आहे आता, टेस्ट. तशी एक टेस्ट तुमचा खंडवनाचा सिद्धांताची झाली, त्याचे 30 प्रश्न दिले. कोणती टेस्ट 30 प्रश्नाची राहील, कोणती 50ची राहील. आता हे त्रिवार्तावर, कोपेनवर याची कॉम्बिनेशनची टेस्ट पण घेऊ शकतो मी, डिपेंड करेल कशी असेल तर. ठीक आहे, तर तुम्ही त्यासाठी तयार राहायचं आहे. म्हणजे वेळेवर असं नको की शनिवारला सर तुम्ही सांगितलेली टेस्ट, तो टॉपिक झाला, त्या कुठल्याही टॉपिकवर मी टेस्ट घेऊन घेणार आहे. कारण की प्रत्येक टॉपिकचे सर तुम्ही 30-30, 50-50 प्रश्न काय केले, टेस्टनुसार सॉल्व्ह केले, तर तुम्हाला सांगतो तुमची फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कंबाईन असो किंवा राज्यसेवा असो, हे क्रॅक होणार आहे. कारण की आपण तो टॉपिक शिकल्यानंतर त्याच्यावर काय दिली, टेस्ट. म्हणजे काही चुका झालेल्या किंवा होणार होत्या, त्या सुद्धा आपल्या टाळता येतात. काही प्रश्न असे असतात की ते पेपरमध्ये समजत नाही, बरोबर आहे, इथं समजून जाते की असं आहे, पण पेपरमध्ये सोडवत करताना बऱ्याच चुका होतात. तर ते सगळं आपण निग्लेक्ट करणार आहे इथून. आणि जेवढे होईल तेवढे जास्तीत जास्त टेस्ट टॉपिक नुसार आपण घेऊ, पूर्ण याचेच घेऊ. आता आपली ही बॅच जी आहे ही संपलेली आहे. ही झालं आपलं जॉग्राफीचं लेक्चर. कोणाला काही डाऊट नाही तर क्लिअर झालं. आता त्यानंतर आपली सायन्सची बॅच आहे, तर सायन्सचा आज आपण घेणार आहे. सायन्सचा आपण प्लॅन्ट घेतलं होतं ना, प्लॅन्टचा. आता अॅनिमल घेणार आहे. अॅनिमलच्या याच्यामध्ये वर्गीकरण पाहणार आहे अॅनिमलचे. आणि त्यानंतर मॅथ रिझनिंग. तर मॅथ रिझनिंग मध्ये खूप जोरदार टॉपिक झालेला आपला, तर सर्वांनी तो टॉपिक अभ्यासायचा आहे. त्याच्यावर सुद्धा आपण लगेच टेस्ट घेऊ. ओके, तर आता आपण छोटासा पॉज घेऊ. काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये सांगून द्या ऑनलाईन. तोपर्यंत टाटा, बाय बाय.